नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नायलॉन मांजा विरोधात पोलीस व पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून नायलॉन मांजाद्वारे पतंग उडवणाऱ्यांच्या चक्री जप्त करून होळी करण्यात आली। तसेच व्यावसायिक व नागरिकांना पोलिसांकडून लायटरचे वाटप देखील करण्यात आले। जीवघेण्या नायलॉन मांजामुळे नाशिक जिल्ह्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत। संक्रांत उत्सव पार्श्वभूमीवर पतंग शौकीन येवला शहरात नायलॉन मांजा वापरून पतंगबाजी करत असतात। आता नायलॉन मांजाद्वारे पतंगबाजी करणाऱ्यांवर देखील कारवाई होणार आहे। या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलीस स्टेशन पथक व नागरिक प्रशासनाने आज शहरात विविध ठिकाणी धडक कारवाई करून नायलॉन मांजा विक्रीवर जप्ती करून त्यांची होळी केली। DS4 मराठी न्यूज मुख्य संपादक दीपक सोनवणे, येवला। नमस्कार, मी पूनम भामरे, स्वच्छता निरीक्षक येवला नगर परिषद। आज आपण बिंचूर चौफुली येथे सर्व पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासनातर्फे जमवून येवल्यातील नागरिकांना आवाहन करत आहोत की येवला शहरामध्ये आपला जरी पारंपरिक सण असेल पतंग उडवण्याचा, पण सर्वांना आवाहन करते की कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नका। आपला सण हा कोणतेही गालबोट न लागता साजरा करा। जर कोणी नगरपालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनास नायलॉन मांजा वापरताना दिसले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने ठरवले आहे। तसेच जर नायलॉन मांजा विक्रेते हे कोणा डीलर कडून घेत असतील त्या डीलरवर देखील गुन्हा दाखल करण्याचे प्रयोजन आम्ही केलेले आहे। तरी आपणा सर्वांना हा मकर संक्रांती सण कुठलेही गालबोट न लागता साजरा होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहे आणि एवढेच आव्हान आहे की कोणीही नायलॉन मांजा वापरू नये। धन्यवाद। जे कोणी नायलॉन मांजा विकणारे आहेत त्यांना एक निर्वाणीचा शेवटचा इशारा देतोय की तुम्ही नायलॉन मांजा विकताना मिळून आलात तोच नायलॉन मांजाची पेटी तुमच्या डोक्यावर ठेवून तुमची गावातून वरात काढली जाईल। तुम्हाला याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप होणार नाही, तुमच्यावर गुन्हा दाखल होणारच। हा माझा तुम्हाला निर्वाणीचा आणि शेवटचा इशारा आहे।